52,000 रुपयांचा हा पारकट्टा कशासाठी? ढपळा पाडण्यासाठी अशा घोषणा देत आज कडगाव रोड गडिंग्लज या ठिकाणी भाजपानं आंदोलन केलं। कशासाठी हा रस्ता नॅशनल हायवे मंजूर झालेला आहे। कडगाव आपलं गारगोटीवरून गडिंग्लजवरून चंदगड, तर हा रस्ता 14 मीटरचा रस्ता आहे। 14 मीटर परवा साहेब लोक येऊन इथं माप टाकून गेलेले आहेत, तरी पण ह्या पारकट्ट्याचं काम चालू आहे। कुठपर्यंत माप टाकले तुम्ही? काय सेंटर पासून इकडे 7 मीटर, तिकडे 7 मीटर आणि साईडला दोन्ही साईडला अर्धा मीटर म्हणजे पाईपलाईन आणि पोल साठी ठेवलेला आहे। असं टोटल 15 मीटर हे केलेलं आहे। साईड पट्ट्यांचं सगळं धरून त्याचं क्रॉस सेक्शन दिलेलं आहे। आणि हे जे काम चालू आहे 13,52,350चं काम असून हा मुदत संपून गेलेली आहे। या कामाची परत नवीन मुदत दिलेली वाढीव ती पण संपलेली आहे। कडगाव रोड वरील तो पारकट्टा ह्याच्यासाठी 13,750 रुपये अंदाजे हे कामासाठी पैसे निधी लावलं होतं, पण ह्या निधीच्या हे येणाऱ्या हायवे मध्ये हे पारकट्टा जाणार असून ह्या निधी कशासाठी आणि कोणाच्या खिसा भरण्यासाठी असं पद्धतीने आम्ही एक निवेदन ह्या पारकट्ट्याजवळच येऊन करत आहे। कारण ह्या इथल्या काही नागरिक आपल्याला ह्या नगरपालिकेला निवेदन दिलं होतं येणाऱ्या हायवे जाणार आहे, त्यामुळे इथं विकास निधी इथं लावण्यापेक्षा आपल्या प्रभाग नंबर 6 मध्ये अन्यत्र निधी लावा, जेणेकरून त्या निधीचा उपयोग आपल्याला करता येईल। ते न ऐकता त्यांनी ह्या पारकट्ट्याला 13 लाखाचा निधी लावले आणि हे पारकट्ट्याला निधी लावत असल्यावेळेला कुठल्या पद्धतीने कामकाज करायला पाहिजे होतं ते आता तुम्ही पाहू शकता। त्या पद्धतीने इथं खुदाई करून केलेलंच नाही आहे। जुन्याच पारकट्ट्याच्या दगड न लावता वरती त्याला सिमेंट लेप लावून हे कुठल्या तरी एक 10,000च्या दगड बिगड आणून त्याच्यावरती हे करून वरचे 13 लाख हे डपण्या पाडण्यासाठी हे नगरपालिकेचा वापर करताय। आता तुम्ही पाहू शकता इथं समोरच एक आपल्याला मुतारीचं दिसत आहे। 4 ते 5 वर्ष झाला ते दुरुस्त करता आलं नाही आहे आणि ते सोडून ह्या इथं 13 लाखाचं कामकाजाला निधी लावलेला आहे। आणि पुढे असंच गेला तर MR हायस्कूलच्या त्या कंपाऊंड संपल्यानंतर तिथं एक कामाचा अशाच पद्धतीने लावलेला आहे। हे कशासाठी? आपण तर एक महिनाभर लाईट बिल किंवा पाणीपट्टी घर पाळायला जर लेट लावलं तर त्याला दंड लावून दंडात्मक कारवाई करतात। याला पहिल्याच्या मुदत प्रशासकीय काळातल्या मुदत संपल्यानंतर त्याची पण तुमच्याकडे आता कॉपी देण्यात येईल विथ पुरावेसह। हे काम वाढून देता येत नाही। पहिला टेंडर मध्ये त्यांनी दिलं असताना देखील काम पण वाढून दिलं आणि वाढलेलं कामाचं मुदत पण संपल्यानंतर देखील कामकाज सुरू आहे। हे निवेदन याच्या उलगडा करणार म्हटल्यावरती हे काम आज रात्रीपासून दगड येऊन आज सकाळपासून काम सुरू झाले असं पण आपल्याला निदर्शनात येत आहे। ह्याच पद्धतीने ह्याचं उद्या जनरल बॉडी मीटिंग आपल्याला नगरपालिकेत आमच्या माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका स्वातीताई आणि अनिता खोत वहिनी पण नगरपालिकेमध्ये हे विषय मांडून त्या सभेमध्ये हे विषय धरावा यांच्या माध्यमातून यांच्याकडे पण आपण निवेदन देतो। जर न्याय जर मिळाला नाही आपल्याला प्रांत अधिकारी आपल्या कलेक्टर आणि पालकमंत्री सहपालकमंत्री यांच्यापर्यंत या अशा पद्धतीचं ते बोगस कामांच्या उलगडा करण्यात आपण पाठीमागे पुढे बघणार नाही। आम्ही सुज्ञ नागरिक म्हणून नगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदन मध्ये आम्ही लेखी सांगितलं होतं त्यांना की हा रस्ता होणार आहे सिमेंटचा, त्यामुळे हे शोभीकरण अहिल्याबाई देवीच्या शोभीकरणासारखं खाली जाऊ शकते। आम्हाला ते थांबवायचं होतं कारण ही जी तिथं चुकी झाली ती इथं होऊ नये म्हणून आम्ही ते निवेदन दिलं होतं। त्याच्यात असं नमूद केलं होतं की आफ्टर लावण्यात यावं, तशा पद्धतीनं करण्यात येणार आहे, ते समाजाला किंवा जनतेला समजावं हे सर्व आम्ही त्याच्यात नमूद करून सुद्धा इथं काम चालू केलेलं आहे। आणि हे काम कशा पद्धतीनं चालू केलं, कोणत्या उद्देशानं चालू केलं ते आता जनतेला समजणं गरजेचं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे काय? आम्ही महायुती आहे। बर थांबा, ते आमचे सहकारी आहेत। ते आमचे मोठे भाऊ आहेत, आम्ही छोटे भाऊ आहेत। युतीमुळे काम करत आहोत। गडिंग्लज नगर परिषद हद्दीतील कडगाव रोड येथील गारगोटी पासून जाणारा जो
रस्त्याचं काम चालू आहे त्या कामाच्या मध्ये येणारा हा जो पार कट्टा आहे तो पार कट्टा जेव्हा रस्त्याचं काम इथपर्यंत येईल तेव्हा तो पार कट्टा जाणार आहे तो रस्त्यात मध्ये यायला लागलाय तो पार कट्टा काढला जाणार आहे ह्याची माहिती नगरपालिकेला आहे संबंधित विभागानं नगरपालिकेला तसं कळवलेलं आहे की हा पार कट्टा हे झाड रस्त्याच्या मध्ये येणार आहे पण तरीही दाबून हे पार कट्ट्याचं काम जवळजवळ 13,52,000चं काम हे करायला घेतलेलं आहे आता खरं तर हा जर पार कट्टा रस्त्याच्या मधोमध न आला असता तरी पण त्याचं जे एस्टिमेट केलेलं आहे त्याच्याप्रमाणे तर काम हे चालू नाही आहे म्हणजे एस्टिमेट प्रमाणे काम चालू नाही ते नाही आणि संबंधित विभागानं हा पार कट्टा रस्त्यात येणार आहे त्यामुळे तो काढून घेण्यात यावा असं पत्र दिलेलं असताना या प्रभागातल्या नागरिकांनी देवारडे वहिनींनी हे काम करू नये असं पत्र दिलेलं असताना आणि एकूणच झाड आणि पारकट्टा रस्त्यात येण्याची नोटीस नगरपालिकेला दिली असताना ते माहीत असताना सुद्धा 13,52,000चं काम नगरपालिका करायला लागले हे काम झाल्यानंतर जेव्हा रस्ता इथपर्यंत येईल तेव्हा हे सगळं काढावं लागणार आहे मग 13,52,000 कशासाठी हे नगरपालिकेचं म्हणजे पर्यायानं गडिंग्लजच्या नागरिकांचा जो कर भरून पैसा जमा होतोय त्यातनं हे काम कशासाठी घेतलेलं आहे कुणाच्या फायद्यासाठी घेतलेला आहे कुणाचा यातून फायदा होणार आहे हे सगळे प्रश्न आज महत्वाचे आहेत म्हणजे विभागानं कळवून सुद्धा जर तुम्ही मनमानी करून नगरपालिकेच्या पैशाची अशी जर वाट लावणार असाल तर भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आमची विनंती आहे की ह्या कामाचं सगळी चौकशी व्हावी आणि काम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि ज्यांनी काम काढलंय त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात यावी हे सांगा आम्हाला हे बाधित होते म्हणून तिथं मिळकत सुद्धा येत आहे पुढं म्हणजे त्यांना एकसारखी रुंदी त्या रस्त्याला मिळणार नाही आहे ही पण वस्तुस्थिती आहे की गटरच्या बाहेर जाणार नाही त्या आता काल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आलते मी दोन्ही लोकेशन त्यांना सांगितलेले लाईन ज्यावेळेला तुम्ही टाकणार आहे लाईन आउटचं तर ते आम्हाला विश्वासात घ्या त्यांनी आम्हाला सांगितले 2-3 दिवसात तुमचा इंजिनियर सर्वेसाठी आमचे इंजिनियर आणि प्लस कॉन्ट्रॅक्टरचे माणूस काम करणार हे तिघजण संयुक्त पाहणी करू मीटिंग घेतो म्हटला हो करणार आहे मग हे अगोदरच ऑर्डर मी हेच सांगायला आमचं काम तिथं झालेलं आहे आणि चालू आहे तुमचे लाईन आउट दाखवा तुम्हाला त्याप्रमाणे लाईन आउट घ्यावे लागेल तुमचं काय म्हणणं असेल तर आज सांगा आम्हाला हे काम सांगितलं मी होय मग काम प्रस्तावितच होतं आमचं हे 2 वर्षापूर्वी प्रस्तावित होतं तुम्ही म्हणताय 2 वर्षापूर्वी काम प्रस्तावित गारगोटी रस्ता कधीपासून सुरू आहे साहेब अगदी बरोबर मी तेच जर काम तुम्ही काढत असताय ना तेव्हा ते जाणार आहे की नाही याची खातर जमा इकडे बघा सरळ साधा विषय आहे उत्तर काय पटणार नाही पटणारी नाही आमच्याकडनं एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुमचं जे काय तो पारकट्टा जाणार की नाही जाणार हे फायनल होईपर्यंत सुरू असलेलं काम थांबवावं या पारकट्ट्याचं काम थांबणार की पूर्ण होणार हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरलं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकार गडिंग्लज.